मनीष ठाकूर तसेच या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच SM पेस्टचे प्रोप्रायटर अर्थात आदरणीय सन्माननीय नामदेव हरजीवन ठाकूर यांना विनंती असेल की आपण यायचं आहे आणि आपला अर्थात स्वागत या ठिकाणी आहे, आपला आदरातिथ्य सत्कार आपण स्वीकारायचा आहे। तदनंतर आपण पाहिलं तर नक्कीच छत्रपती क्रांती सेना अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विनोद अशोक ठाकूर या दादांना सुद्धा विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला अर्थात आदरातिथ्य सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे। नक्कीच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच निलेश गोसावी नक्कीच यांना सन्मानित केलं जाईल। 22 चेंडूमध्ये 56 धाबांची उभारणी करणारा अर्थात निलेश गोसावी हा ठरलाय मॅन ऑफ द मॅच। विनंती असेल नक्कीच या ठिकाणी खास करून पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी म्हटलं पाहिलं तर आपण अर्थात ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 2 अर्थात स्पोर्ट सायकल दिलेले आहेत नंदेश दशरथ ठाकूर आणि खास या ठिकाणी विनंती असेल दीपक मडवी यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी त्यांना आपण हा मॅन ऑफ द मॅचचा सन्मान आपण द्यायचा आहे। त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच खंडोबा ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर अरुण सत्यवन ठाकूर या ठिकाणी आहेत, त्यांना यथोचित सन्मान करायचा आहे। आदरणीय सन्माननीय मित्रांनो, सातत्याने आपण पाहिलं तर दिगोडा या संघाचे बऱ्याच वेळेला स्पॉन्सर राहिलेत, आता पण मला वाटते असतील, कारण आज आपण पाहतोय नक्कीच ज्यांच्याकडे सातत्यानं मी त्यांना म्हणत असतोय मित्रांनो एक मोठं दातृत्व आहे आणि म्हणूनच या ठिकाणी पुन्हा एकदा दिगोडा गावचे स्पॉन्सर आहेत अर्थात संघाचे स्पॉन्सर आहेत या ठिकाणी अरुण सत्यवन ठाकूर अर्थात खंडोबा ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर, थँक्यू सो मच। त्यानंतर या ठिकाणी विनंती असेल आदरणीय सन्माननीय अर्थात आपण पाहतो तर ते प्रकाशित करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून जितेंद्र परशुराम ठाकूर आपण यायचं आहे दिग्या। तसेच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अर्थात LS घरात ज्यांच्या माध्यमातून आपण DPL ही मोठं आयोजन आणि संपूर्ण बक्षीस अर्थात ज्यांच्या माध्यमातून या DPLला लाभलं होतं अर्थात विशेष अधिकारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय LS घरात अर्थात लीलाधर श्याम घरात यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय, थँक्यू सो मच। त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच ज्यांचं शुभागमन आताच झालेलं आहे अर्थात ज्यांच्या माध्यमातून 2 स्पोर्ट सायकल या ठिकाणी देण्यात आले आहेत नंदेश दशरथ ठाकूर, थँक्यू सो मच या ठिकाणी आपलं। तसेच आदरणीय सन्माननीय अर्थात दिगोडी गावचे माजी सरपंच प्रफुल्ल अरुण ठाकूर यांना विनंती असेल प्रफुल्ल अरुण पाटील यांना विनंती असेल की आपलं शुभ आगमन आम्हाला या समालोचन कक्षामध्ये अपेक्षित आहे, थँक्यू सो मच। आणखी या ठिकाणी अतिथी देवो भव या उक्तीनुसार प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान झाल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण वेलात वेल काढून या ठिकाणी आलात, सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी सरचं स्वागत। आणि पुन्हा एकदा आपण जायचं या ठिकाणी चालू असलेल्या आजच्या रजनीमधील तिसरा सामना दिघोडे विपक्ष या ठिकाणी दारावे। तर एक सूचना असेल या ठिकाणी MH05 DE अर्थात 44777 या ठिकाणी गाडी आहे आणि नक्कीच ब्रेझा मला वाटतं आहे या ठिकाणी एर्टिगा आहे आणि नक्की या ठिकाणी गाडीच्या मालकाला विनंती असेल आपण गाडीसाठी जावं आणि ही गाडीला दूर करायचं आहे, थँक्यू सो मच। थँक्यू प्रवीण, थँक्यू श्याम ठाकूर सर। यावेळी आपण सामना करा मित्रांनो मोठा सामना, ज्या सामन्याची आपण वाट पाहतो तोच सामना आपण पाहतोय, मोठा सामना आणि मोठ्या देखील फलंदाजीला सज्ज होतोय। विकी भोईर एक वेगवान गोलंदाज आणि तेवढा चांगला फलंदाज आपण पाहतो विश्वजित ठाकूरला। पहिला चेंडू आले मात्र क्लास टायमिंग, व्हाट अ शॉट, क्लासिकल फुटबॉल, दॅट्स अ 4 रन्स, ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम द मोठ्या, दॅट्स अ 4 रन्स। पण पाहिलंय तर विकी भोईर परदेशात देखील जाऊन त्यांना आपला खेळ दाखवलाय, तर मोठ्या याच्याविषयी सांगणं फार कमीच असणार आहे, पूर्ण राष्ट्र मला कमी पडेल एवढे चांगले रेकॉर्ड त्याच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेर खेळणारा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय तो विश्वजित ठाकूर। व्हाट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर, दॅट्स अ 6। क्रिकेटर तुम्हाला दोन्ही पाहायला मिळतं, विकी भोईर ज्याला SPL पुन्हा आपण गोव्यामध्ये पाहिलं, भरपूर मोठमोठ्या स्पर्धा आपण विकीला पाहतोय आणि तेवढ्याच ताकदीचा फलंदाज। क्लास टायमिंग पण एकदा दाखवत असता, पॉईंटचा सुद्धा पुढे सरकला, एकच धाव, मागच्या 3 चेंडूमध्ये तब्बल एक चौकारक षटकार सिंगलच्या माध्यमातून 11 धावा कुठून काढल्या, एक चेंडू वाईट आणि त्याच्या माध्यमातून धावसंख्येला आकार आलाय तो 12 धावा। फार मोठा सामना जबरदस्त यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात
सरपंच उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेत तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. दादा ते लहान मुलांना गप्प बसायला सांग जरा, भरपूर आवाज करतात ते. शांत बसायचे मित्रांनो. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा आवाज येतो माईकमध्ये तुमचा. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या नावाला साजेशी अशी स्पर्धा सरपंच आणि उपसरपंच स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय सौभाग्यवती रेश्माताई आणि त्यांचेच शरदजी ठाकूर साहेब यावेळी वाडा क्लासिकल टायमिंग पिपाचा सुंदर वापर छत्री जज करतोय आणि दीपक चेंडू खाली फलंदाज बाद. पहिलाच धक्का दे धक्का वाडा कॅच. हॅलो हॅलो त्यांचं शुभागमन झालंय. प्रथम त्यांचं शब्द सुमन आणि हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचं स्वागत असेल. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर नक्कीच भाईजान अर्थात सतीश जनार्दन ठाकूर अर्थात डीजेचे जनरेटरचे पोपरायटर त्यांचं सुद्धा नामोल्लेख होतोय. थँक्यू सो मच. ओ टू मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू. 11 धाबा दापालकावरती मोठ्यानं खूप सुंदर सुरुवात केली. चौकार आणि षटकाराच्या मदतीने तब्बल 11 धाबा कुठल्यात अनेक अवांतर धावसंख्या एकूण 12 धाबा आणि 12 धावसे कधी पहिला धक्का दिला जातोय तो फलंदाज बाद होतोय. खूप सुंदर जल टिपत असताना आपण पाहिलं दीपकला. जबरदस्त दीपक ठाकूर जबरदस्त स्टान्स घेत असताना स्वतःला झोकून देत असताना आणि पहिला धक्का दिलाय फलंदाज बाद होतोय 12 या धावसंख्येवरती. प्रकाश होतात ही स्पर्धा रात्रीची ठीक 10 वाजून 35 मिनिटं होतात. आपण पाहतोय पहिल्या फेरीतला हा तिसरा सामना. मोठी लढत, भरपूर चर्चा या स्पर्धेची आणि भरपूर चर्चा झाली या सामन्याविषयी मोठ्या. ओ ग्रेट टायमिंग. बॅकलिपला खाली ठेवत असताना फक्त चेंडूला दिशा देत असताना फुटबॉलचा सुयोग्य वापर. विथ द पेस अप ब्युटिफुल हिटिंग द बॉल इन टू द शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंट. दॅट्स अ सिंगल. खूप चांगली फलंदाजी कर. मोठ्याला माहिती आहे विकी भोईर देखील तेवढा साधा फलंदाज नाहीये. गोवा असेल, पुणे असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, कतार असेल, दुबई असेल, अशा भरपूर ठिकाणी ज्यानं आपला खेळ दाखवलाय तो मात्र विकी भोईर. धारावीस संघाचा खेळू आणि त्याला सन्मान दिलाय फलंदाज मोठ्यानं. धावसंख्येला वेगानं आकार येतोय. 13 या धावसंख्येवरती एक गडी बाद स्थिती आपण पाहतोय. पहिलं षटक मार्ग असताना टॉस हरल्यानंतर प्रथम यावेळी आपण पाहतोय दिगोडे संघाला फलंदाजी करत असताना ओव्हर द विकेट विकी. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा क्लास टायमिंग दाखवत असताना फुटबॉलचा सुंदर वापर केलाय, स्वतःला बॅलन्स केलाय आणि प्रवीण चेंडूला आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये बॅकअप देत असताना एका षटकाची यशस्वी सांगता होते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धाबा, नंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त आपण धाबा पाहिल्यात तर स्वतःला सावरत असताना फक्त 2च धाबा आणि पहिल्या षटकाची यशस्वी सांगता होते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 14 फॉर 1. थँक्यू सो मच. नक्कीच या ठिकाणी विनंती असेल की आदरणीय सन्माननीय अर्थात आपल्या धुतुम गावचे शिवसेना शाखा प्रमुख कुंदन हरिश्चंद्र पाटील आपल्यास विनंती असेल की नक्कीच आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत. आपलं शुभागमन आम्हाला या समालोचन कक्षामध्ये अपेक्षित असेल. ओ टू मच्छिंद्र सर. एका षटकाची सांगता होते 14 धाबा धापलकावरती. अप्रतिम कार्य आपण पाहतोय रेश्माताई यांच्या माध्यमातून आणि त्यांचेच मिस्टर सन्मान्य शरद ठाकूर यांच्या माध्यमातून. विरोधकांना देखील त्यांच्या कार्याची स्तुती केली. एवढं महान कार्य त्यांच्या माध्यमातून. जा दुतुम गावात बघा तुम्ही आदर्श दुतुम गावचा या संपूर्ण परिसराचे असणार आहे. ग्रामपंचायत कशी असावी, ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या रेश्माताई आणि शरद ठाकूर दादा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 2020ला ही स्पर्धा संपन्न झाली. पहिलं वर्ष होतं. तदनंतर कोरोना काळामध्ये 2 वर्ष गॅप. नंतर 2022ला पुन्हा एकदा दुसरं पर्व घेऊन ही जोडी तुमच्या समोर येते. सरपंच उपसरपंच चषक 2022 मध्ये सर्व कडमी रसिकांचं, मान्यवरांचं आणि या स्पर्धेमध्ये भाग केलेल्या सर्व माझ्या लाडक्या खेळूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून स्वागत करतोय. पहिल्या षटकाची सांगता होते 14 धाबा एक गडी बाद स्थिती आपण पाहतोय. विकीने सुरुवातीला मात्र चुका केल्या, नंतर मात्र स्वतःला सावरलं आणि अप्रतिम अटॅक करून मागच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा दिल्यात त्यानं. पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धाबा, नंतरच्या 3 चेंडू फक्त 2च धाबा आणि षटकाची यशस्वी सांगता 14 धाबा एक गडी बाद पहिल्या षटकाची सांगता होते. दुसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाज कॅप्टन सचिन नाईक. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली. भरपूर वर्ष मच्छिंद्र स्वर्गवासी मच्छिंद्र स्मृतीच्या संघ धारावी संघाला सावरलाय. तोचा संघाने यशस्वी क्लीन बॉल फलंदाज बाद वेगवान गोलंदाज. फलंदाजाकडे कोणताही यामध्ये पर्याय नाही आहे. सेकंड डिसमिसल फॉर द धारावी टीम. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन.
नक्कीच या ठिकाणी ज्यांचं शुभ आगमन अर्थात झाले अर्थात दिघोडी गावातील माजी सरपंच आदरणीय सन्मान्य प्रफुल्ल अरुण पाटील यांचं शुभ आगमन झालं आहे. प्रथम त्यांचं शब्द सुमनाने हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत असेल. थँक्यू सो मच. सचिन नाईक भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली. का आपण संघाचं संघ नायकत्व भूषवतो याचं उत्तम उदाहरण असा पहिला चेंडू ब्लॉकॉलचा फलंदाज मात्र शांत ठेवलाय आणि फलंदाजी मात्र दांडी गुल करत असताना सेकंड डिसमिसल फॉर द धारावी टीम. 14 धावसंख्येत दुसरा धक्का दिला होतोय. पहिल्या षटकाची यशस्वी सांगता झाली. त्यानंतर मात्र सचिन स्वतः संघाने आलाय. यावेळी मात्र संघाचं नाव आहे ते आपण पाहणार आहोत. ओमसाई एंटरप्राइजेस धारावी या संघानं हा संघ खेळत असताना इन ॲक्शन मध्ये दुसऱ्या बाजूला प्रणीत स्पोर्ट दिघोडे या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. जेव्हा जेव्हा धारावी दिघोडे संघ या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय युट्यूबला भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना पीटीसीच्या माध्यमातून संदीप वास्कर आमचे पनवेल क्रिकेट असोसिएशनचे फाउंडर आणि पीटीसीचे फाउंडर यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांचे स्वागत. नवीन फलंदाज करंडला अभिजित ठाकूर उर्फ छोट्या छोट्या आणि मोठ्याची जोडी मात्र दोन्ही भावंडाकडे लक्ष असणार आहे. बघा किती चांगला क्रिकेट दाखवलाय. सचिन नाईकने चेंडू मात्र आपल्या एक वेगळ्या शैलीमध्ये फेकला होता. इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये चित्र आपण पाहतोय ते तुम्हाला पाहायला मिळालं आणि धावसंख्येला 2 आकार येत असताना 16 धाबा धापलकावरती. अब्दुल शेख चाच्यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. पवित्र रमजान महिना सुरू आहे. तुम्हाला रमजानच्या आम्ही शुभेच्छा देतोय. भरपूर चांगले क्रिकेटचे धैर्य आहेत ते. येस आम्हाला हनुमान जयंती त्याने लगेच शुभेच्छा दिल्यात. असाच मित्रपरिवार असू द्या. कोणताही जात धर्म नसतो माणसाचा. माणसाचा एकच धर्म ते फक्त माणुसकी. माणुसकी जपा आणि पुढे चाला. ना बॅक टू क्रिकेट या आपण वळूया सामन्याकडं. 19 धाबा धापाल करतो. 1 वाढत असताना धावसंख्येला 16 या धावसंख्येत आकार येतोय. ओ ग्रेट बॉलिंग. पुन्हा एकदा यॉर्करचा वापर शांत डोक्यानं खेळी करत असताना दोन्ही बंधुराज यावेळी मैदानावरती येत असताना या दोन्ही जोडीवरती मात्र फार काही अवलंबून असणार आहे. मागच्याच वर्षी ही जोडी लग्नाच्या बेरीत अडकली खरी मात्र लग्नाचा त्यांच्यावरती कोणताही परिणाम तुम्हाला पाहायला मिळाला नाहीये. असं वाटलं की लग्न झाल्यानंतर त्यांचा खेळ बिघडेल कारण प्रपंच येतोय अडचणी येतात मात्र त्या सर्वांवरती मात करून आपला तो खेळ अजूनही तसाच तुम्हाला पाहायला मिळतोय छोट्या आणि मोठ्या यांच्या माध्यमातून. धावसंख्येला 1 आकार. खूप सुंदर गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून. 17 धावसंख्येवरती खूप लवकर चेंडूची लाईन मात्र पिकअप करू शकला नाही. फलंदाज खूप लवकर चेंडूला खेळलाय. उशिरा चेंडू ट्रॅव्हल झालाय. फलंदाजला शांत ठेवलाय. मोठ्या यावेळी मात्र शांत ठेवलाय. डॉट डिलिव्हरी. सचिन खूप चांगला महान खेळाडू. भरपूर वर्ष धारावी संघाला त्यांना नेतृत्व दिलं. मुंबईच्या क्रिकेटमध्ये एक चांगली झलाली दिली आणि मुंबईच्या पटलावरती नेहमीच नाव उठून राहिलंय शोभून राहिलंय. ते नाव म्हणजे सचिन नाईक. ओ ग्रेट डिलिव्हरी. वंडरफुल डिलिव्हरी. मागचा चेंडू आपण लेग स्टंपच्या बाहेर पाहिला. याला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आणि फलंदाजाला मात्र शांत ठेवलंय. मोठ्यासारख्या फलंदाजाला 2 चेंडू बीट करणं एवढं सोपं नाहीये. प्रयत्न करिता वालू रगडिता तेळे गले असं म्हटलं जाते. किती प्रयत्न करावे लागतात कारण सचिनला माहिती आहे त्याचा फुटवर्क कसा आहे. तो कुठे चांगल्या झोनमध्ये खेळतोय याचा चांगला गाडा अभ्यास सचिनचा. त्यावेळी 2 चेंडू बीट करणं यश लावलंय. धावसंख्या स्थिरावलेली. गडीबाद झाले ते 17 धावसंख्येवरती 2 गडीबाद आपण पाहतोय. हो ग्रेट डिलिव्हरी. तेवढं चांगलं एक्झिक्युशन. चेंडू ट्रॅव्हल झालं तर लॉंगरला फार वेगानं चेंडू पुढे सरकला. भावेश नाईक कव्हर करतो. फक्त 1च धाव. गुड फिल्डिंग. मागच्या 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव. सचिननं कौतुक देखील त्याचं केलं न विसरता. एंड ऑफ द कपल ऑफ द ओव्हर्स 18 for 2. 18 धावा 2 गडीबाद 2 षटकांची यशस्वी सांगता होते. क्या बात आहे. 2 षटकांची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. या षटकामध्ये 4 धावा. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला. 2 षटकांची सांगता होते आणि 18 धावा धापलकावरती. राजे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी ज्यानं स्वराज्याचं तोरण किल्ला जिंकून तोरण बांधलं आणि आजची पिढी सुदर्शन 16व्या वर्षामध्ये आपल्या मुलांच्या गाड्या कॉलेजच्या गेटवरती कसा घडेल महाराष्ट्र कसा घडेल स्वराज्य काहीतरी शिकलं पाहिजे. आणि अजून एक गाणं 16व्या वरीचं धोक्याचं. असं काहीच नसतं मित्रांनो. 16व्या वरीच काहीतरी करायचं असतं ते धोक्याचं नसतं ना. बॅक टू क्रिकेट. येणारी पिढीला आपण शुभेच्छा देऊया आणि 2 षटकांची सांगता होते. 19 धावा 18 2 गडी बाद. 9च्या सरसे धावसंख्या उभारण्यामध्ये यश लाभले. ते आता मात्र टॉस हरल्यानंतर दिघोड्या संघाला 3 षटकांमध्ये अजून किती धावा येतील. 5 षटकांचा सामना. मागचा सामना आपण एकतर्फा पाहिलाय
द लास्ट मॅच हॅज बीन वन साइडेड, सो वी आर लुकिंग फॉर हाय व्होल्टेज मॅच. आणि सामना तसा होईल. प्रेक्षकांना अपेक्षा भरपूर असणार आहे सामन्याकडनं, कारण प्रेक्षकांची अपेक्षा फार असणार आहे. युट्यूबला भरपूर प्रेक्षक पीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत तुमचं स्वागत आहे. सरपंच आणि उपसरपंच चषक 2022 धुतूम इथून ही स्पर्धा आपण पाहतोय. तिसरा दिवस, शेवटचा दिवस. 24 टीम हॅव पार्टिसिपेट इन दिस टुर्नामेंट. हू इज गोइंग टू बी चॅम्पियन? यू विल गेट आन्सर टुडे, अँड टुडे इज अ ग्रँड फिनाले ऑफ दिस टुर्नामेंट. नाउ बॅक टू क्रिकेट ओव्हर द विकेट. ओ ग्रेट डिलिव्हरी, तेवढा चांगला फटका. एज्युकेशन केले, चेंडू टावा झाला तर लॉंगाला फार बेगानं पुढे सरकले. एकदा पुढे दोन धाब्याचा मानस. तू मै वॉट अ थ्रो. जबरदस्त थ्रो देत असताना बॅकफुटला फलंदाज जाऊन चेंडूला मात्र खेळून काढला होता. तेवढा चांगला थ्रो. छोट्या आणि मोठ्या जोडीवर त्याचं लक्ष असणारे धावसेकला 1 आकार येतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4च धाबा आल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि गोलंदाज सचिन, नंतर मध्ये गोलंदाज आले तो भावेश नाईकचा वापर केला. तिसरा गोलंदाज वापरला सचिननं आणि भावेश सुद्धा खूप सुंदर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना ओव्हर द विकेट, क्लीन बॉल, फलंदाज बाद. थर्ड डिसमिसल फॉर द दिगोडा टीम. आणि अजूनही धक्का दिला जातो. तिसरा अभिजित बॅक टू द पॅबिलॅन. छोट्या बॅक टू द पॅबिलॅन. ट्रॉम्बे संघ, शरद ट्रॉम्बे या दोन्ही संघांना केला विनंती की क्षणाचा विलंब न करता फर्स्ट इनिंग झाल्यानंतर तुम्हाला टॉससाठी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्हाला यायचं आहे. यस श्याम सर. हा, नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक मान्यवरांचं शुभ आगमन असेल. त्याच्यामध्ये संचित ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर अर्थात ज्यांच्या माध्यमातून DPLसाठी पाहिलं तर नक्कीच स्पोर्ट्स सायकल देण्यात आली होती, असे या ठिकाणी संदेश अनिल ठाकूर यांचं शुभ आगमन आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच भाजपा धुतुमाध्यक्ष आदरणीय सन्माननीय रोशन राम ठाकूर यांचं शुभ आगमन आहे. त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने प्रथम हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत असेल. ओव्हर टू मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू. 8 चेंडू 14 धाबा ठोकल्यात. त्या मोठ्यावरती लक्ष असणारे स्वतःला सावरत असताना 19 या धावसंख्येत 2 गडी बाद आतापर्यंत आलेत. नवीन फलंदाज मध्ये 5व्या क्रमांकात येत असताना फलंदाज आलाय तो प्रितेश म्हात्रे. प्रितेशवरती फार जबाबदारी असणार आहे. स्पर्श 11 ट्रॉम्बे या संघाला विनंती करेन मी टॉससाठी आपण यायचं. RCC पेट आणि स्पर्श 11 ट्रॉम्बे. थँक्यू. स्पर्श नाबाना संघ इथे उतरवण्यात येईल. चौथ्या सामन्यात आपण पाहणी निरीक्षणामध्ये गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाजी, ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स. ओ फुलटा चेंडूला फक्त गती दिली आणि दिशा देण्याचं कार्य फलंदाजाने एक पाऊल जरी पुढे टाकलं तरी मात्र यष्ट उद्ध्वस्त करेन असा इशारा दिलाय. यावेळी मात्र छोट्या बाद झाल्यानंतर मोठ्याला माफ करा. खूप चांगली गोलंदाजी. 22 मी कौतुक करा विसरणार नाहीये. यस, तिसऱ्या पंचाची मागणी केली. थोडीशी शैली वादग्रस्त किंवा संशयास्पद शैली आढळली तर तुम्हालाच ते करायचं तिथनं. पंच आम्हाला इशारा दाखवत असताना 3 नामांकित पंच नीरज राणावत सर, मिस्टर गणेश बाविस्कर सर, मिस्टर दीपक बोराडे सर, हे 3 नामांकित पंच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. गुड बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा, नंतर मात्र धावसंख्येला आळा घालण्यामध्ये यश लाभलं. 19 धाबा आतापर्यंत आपण पाहतोय. गडीबाद झालेत ते. हॅलो, या ठिकाणी शुभेच्छा आल्या आहेत दिगोडे संघासाठी. अर्थात निलेश पाटील आणि मयूर घरत, अर्थात दिगोडा गावचे आपण पाहिलं तर विद्यमान सरपंच ज्यांच्या सोनियाताई मयूर घरत आहेत. तर मयूर घरत आणि निलेश पाटील यांच्याकडनं लाख शुभेच्छा असतील या दिगोडे संघासाठी. ओ टू मच्छिंद्र सर. भावेश स्ट्रायकेनला गोलंदाजीमध्ये भावेश असताना स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहतोय तो प्रितेश 5व्या क्रमांकाचा फलंदाज. सातत्याने पाहुण्यांचं आगमन हा महिला वर्ग आपण बघू शकाल या मंचावरती. महिलांची शक्ती भरपूर आहे मित्रांनो, कारण महिला शक्ती सध्या कुठे कमी नाही. 33% आरक्षण असेल, राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, कुठे कमी नाहीत महिला. आणि त्याच महिलांचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या रेश्माताई. 2 पुरस्कार रेश्माताईंना अलिबाग येथील देखील पुरस्कार प्राप्त झालाय आणि एक अहमदनगरला त्यांना पुरस्कार प्राप्त झालाय. या बघा धुतुम गावामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श गाव म्हणून तुमच्या समोर ठेवलाय तो आमच्या रेश्माताई आणि शरद ठाकूर दादानं यांच्या माध्यमातून. हो ग्रेट डिले. तेवढा चांगला एक तुम्हाला पाहण्याचा चेंडू डाबा झाला तो लॉंगाला कव्हर फक्त सिंगल. धावसेकला वेगानं आकार येत असताना 20 या धावसेकत 1 गडी बाद झाला त्यापर्यंत 2. या सामन्याकडनं फार अपेक्षा असणार आहेत. 3 गडी बाद, 20 धाबा आतापर्यंत आपण पाहतोय. छोट्याने सुरुवात चांगली केली, नंतर मोठ्याने त्याला साथ दिली. मोठ्या अजूनपर्यंत मैदानावरती खेळत असताना छोट्या मात्र बाद झालाय. स्टायकेनला मोठ्या फार अपेक्षा असताना मोठ्याकडनं देर इज अ लॉट ऑफ एक्सप्रेशन फ्रॉम मोठ्या. ओ लावले एज लागतं फलंदाज बाद. बिग विकेट, फिंगर गोज बाय अंपायर, 1 more wicket down. बिग विकेट, बिग ब्लो.
पाहिलं तर ज्यांना आमंत्रित केलं जातोय अर्थात आपल्या गावातील लेजंड प्लेअर म्हणून या धुतुम गावाची क्रिकेटच्या माध्यमातून अनेक वर्ष सेवा करीत आहात आदरणीय सन्माननीय अर्थात नवनाथ कृष्ण ठाकूर नक्कीच आमच्या कॅमेऱ्यामध्ये आपण कैद झाला आहात. आपलं शुभागमन आम्हाला अपेक्षित असेल आणि खास करून दिघोडे संघासाठी एक शुभेच्छा आल्यात. मदन गोवारी यांच्याकडनं सुद्धा लाख लाख शुभेच्छा असतील. या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांचं शुभागमन अर्थात संचित ट्रान्सपोर्टचे प्रोपरायटर आदरणीय सन्माननीय सर्वेश अनिल ठाकूर यांचं शुभागमन आहे. नक्कीच थँक्यू सो मच. हो टू मच्छिंद्र सर. मोठ्या बाद झाल्या मोठ्याने 14 धाबा टोकल्यात. सन्माननीय माजी सरपंच अविनाश पाटील यांच्याकडनं श्रेयससाठी पारितोषिक आहे. जर त्यानं येस क्रीजसाठी पारितोषिक आहे. लगातार 3 षटकांसाठी तुम्हाला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक प्रफुल्ल पाटील यांच्याकडनं. थँक्यू सो मच. क्लीन बॉल, 1 मोर विकेट डाऊन. ब्युटिफुल बॉलिंग प्रदर्शन तुम्हाला दाखवत असताना गोलंदाजीमध्ये 2 बॅक टू बॅक विकेट करत गेले. 5वा धक्का 20 या धावसंख्येची दयनीय अवस्था दिघोड्या संघाची. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, नंतर मात्र मागच्या 2 षटकामध्ये फक्त 6 धावा. पहिलं षटक फेकलं गोलंदाज विकी बोईरनं, त्याने 14 धावा दिल्यात. 1 गडी बाद केल्यामध्ये यश लाभले. दुसरं षटक फेकलं कॅप्टन ऑफ द टीम सचिन नाईकनं, त्यानं आपल्या षटकामध्ये 4 धावा दिल्यात. पहिल्या चेंडूवरती गडी क्लीन बोल्ड बाद केला. तदनंतर आपण पाहिलं तिसरे षटक फेकलं बाबेश नाईकचं खूप सुंदर षटक राहिलं. या षटकामध्ये फक्त 2 धावा देत त्यानं 2-3 महत्वाचे गडी बाद केले आहेत. दिघोडे संघाची धावसंख्या मात्र फक्त 20 धावा 3 षटकाच्या अखेरीस गडी बाद झाले ते 5. अर्धा संघ गारच झालाय. प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा स्पर्धेकडनं. तर 2020ला स्पर्धेचं पहिलं पर्व संपन्न झालं. तदनंतर मात्र 2021ला कोरोना काळामध्ये ही स्पर्धा स्थगित झाली आणि पुन्हा एकदा तोच जोश दाखवत असताना 2022 मध्ये पदार्पण करत असताना वर्ष दुसरं दाखवत असताना ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सरपंच आणि उपसरपंच चषक 2022 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. नियोजन कसं असावं, आयोजन कसं असावं, गावाचा विकास कसा करायचा, सरपंच आणि उपसरपंच पद कसं भूषवायचं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या रेश्माताई आणि शरददादा ठाकूर यांच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन. एंड ऑफ द थर्ड ओव्हर 20 for 5. नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द ओपनर बॅट्समॅन नाव. ग्रेट डिलिव्हरी. एज लागते जज पुढे सरकलाय. पॉइंटला खबर पॉइंटला फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का दिला जातोय. 6वा धक्का 20 या धावसंख्येवरती दिघोड्या संघाला. नक्कीच पुढचा सामना आपल्या भेटीसाठी येईल. आजच्या तिसऱ्या रजनीमधील अर्थात एक बिग हाय व्होल्टेज मॅच अर्थात RCC पेठ विपक्ष ट्रॉम्बे. नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण या ठिकाणी टी-शर्ट कलेक्ट करण्यासाठी यायचे आहे. खास करून शुभेच्छा येत आहेत. आपण पाहिलं तर नक्की 2 दिवसापूर्वी DPL अर्थात दिघोडी प्रीमियर लीग झाली. त्या दिघोडी प्रीमियर लीगचे उत्कृष्ट अर्थात मी म्हणेन की आयोजक करते निलेश पाटील आणि खास करून मयूर घरत यांच्याकडनं या दिघोडे संघासाठी लाख लाख शुभेच्छा. सचिन नाईकनं पहिल्या षटकाला सुरुवात केली. पहिल्या चेंडू ते गडी बाद केला, त्रिपाला चेत. दुसऱ्या षटकाला त्यानं सुरुवात केली, आपला स्पेल समाप्त करतोय आणि पहिल्या चेंडू ते गडी बाद केलाय. प्रत्येक चेंडूवर त्यानं गडी बाद केलाय. पहिल्या चेंडू वाटा बॉलिंग सचिन नाईक. यालीमध्ये चेंडू फलंदाज फक्त त्याला ग्लान्स करत असताना माफ करा स्टेअर करत असताना सॉफ्ट हँडनं बॅकलिपला खाली देतात. चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉकअपला फक्त 1च धाबा. 21 धाबा धापलकावरती. पहिल्या 6 चेंडूमध्ये 14 धाबा, नंतरच्या 14 चेंडूमध्ये फक्त 7 धाबा. ह्याचंच नाव आहे क्रिकेट. बदलतं क्रिकेट आपण पाहतोय. सातत्यानं क्रिकेटमध्ये सातत्य ठेवता कोणालाच येत नाहीये. अप अँड डाऊन्स आपण पाहतोय आणि ज्या ओम साई दिघोडे संघानं सुरुवात दमदार केली तो संघ मात्र बॅकफुटला पाहायला मिळतो. फक्त 21 धाबा 6 गडी बाद. सचिन पुन्हा एकदा सज्ज होतो त्याच्या मार्कवरती. ग्रेट डेली तेवढ्या चांगलं एक्झिक्युशन. चेंडू ट्रॅव्हल झाला तो याने मात्र लॉंग ऑनला एकदा पूर्ण केले. 2 धाब्याचा मानस. वॉटर थ्रो ऑन द स्टंप. बाबेशच्या माध्यमातून ब्युटिफुल थ्रो फ्रॉम द बाउंड्री लाईन फ्रॉम द बाबेश ऑन द स्टंप. एक्झिक्यूट थ्रो दिलाय तुम्हाला. पॅरल थ्रो दाखवलाय आणि 1च धाव धापलकावरती. सिंगल डबलनं किती धाबा जोडता येईल. 4थं षटक मार्गाचा असताना 5 षटकांचा सामना. फक्त 22 धाबा. गुड बॉलिंग फ्रॉम द कॅप्टन ऑफ द टीम सचिन नाईक. व्हेरी गुड बॉलिंग.
ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या पाठी देत नाहीये. भाग मिल्का भाग हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय आणि धावांसाठी मात्र किती आटापिटा करावा लागतोय. चेंडूची मात्र फेकाफेकी आणि याचाच फायदा घेतलाय. पंचांचा इशारा होतो लेग बाईज आणि पहिल्या 2 लेग बाईज धाबा तुम्हाला अंकित होताना पाहायला मिळतात. धावसंख्या वेगानं पुढे सरकत असताना सुदर्शन आम्हाला माहिती देतात. धावसंख्या 24 या धावसंख्येवरती. मंचावरती आमच्या प्रकाशजी ठाकूर देखील आहेत, उरण असोसिएशनचे सचिव, ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी समाजकार्य केले जाते. 12वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी त्यांचा शैक्षणिक खर्च उचलला जातोय. तुमच्या कार्याला सलाम आहे प्रकाश ठाकूर आणि खूप चांगलं कार्य तुमच्या माध्यमातून. सातत्याने पाहुण्यांचं आगमन, आमच्या रेश्माताई आणि शरद ठाकूर यांना जोडलेली माणसं सातत्यानं प्रेम आशीर्वाद घेऊन या स्पर्धेसाठी येत असताना ग्रेट डिलिव्हरी, वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र डोळ्याची पापणी लवते न लवते चेंडू ट्रॅव्हल होतोय, फलंदाजाला मात्र बीट करतोय. ग्रेट डिलिव्हरी फ्रॉम द सचिन. कधी चेंडूवरती स्वार होतोय, कधी चेंडूला दिशा देतोय, कधी चेंडूला खाली ठेवतोय, कधी चेंडूला टेक ऑफ करतोय. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग. फलंदाज मात्र शांत, स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज होतोय. आयुष कोळी, भरपूर अनुभव आयुष कोळी बघायचं आहे कशी फलंदाजी करणार. मात्र फुटबॉलचा कोणत्या बापाने चेंडू ट्रॅव्हल झाला तो शॉर्ट लेग रिझन मध्ये फक्त एकच धावेगानं पूर्ण करत असताना 4थ्या षटकाची यशस्वी सांगता झाली. कधी षटक सुरू झालं कधी संपलं कळलंच नाहीये. फार चांगली गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून. 4 षटकांची सांगता 6 गडी बाद. धावसंख्या धाबलकावरती सुदर्शन आम्हाला माहिती देतात फक्त 25. एंड ऑफ द 4th ओव्हर 25 फॉर 6. नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द दिगोडे टीम. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा. असं वाटलं की 14 पंचे 70 धावा होतील, मात्र 60 धावा होतील, 50 धावा होतील असं वाटलं. मात्र ती आशा मात्र पल्लवित करता आली नाहीये. एका मागणे एक गडी बाद झाले. मोठ्यानंतर मात्र हा संघ असा कोसळलाय की कोणताही फलंदाज मैदानावर टिकू शकला नाहीये. धावसंख्येला आळा घालण्यामध्ये यश लाभलं. 4 षटकांची सांगता होते. टॉस हरल्यानंतर होमसा एंटरप्राइजेस धारावे संघाची धावसंख्या 6 गडी बाद फक्त 25. दिगोडा संघाची माफ करा. प्रचंड तापमान मैदानावरती 26 अंश तापमान. स्वच्छ प्रकाश. असं वाटते की सकाळच्या 8 वाजलेत की काय आम्ही मॉर्निंग वॉकला आलो की काय, असं स्वच्छ प्रकाश तुम्हाला पाहायला मिळते. आणि स्वच्छ कारभार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रेश्माताई आणि आमच्या शरद ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आरसीसी पेट संघ आणि स्पर्श 11 ट्रॉम्बे दोन्ही संघाला विनंती असणार आहे. कायंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. इट इज ऑफिशियल कॉल फॉर यू. इट इज द लास्ट कॉल फॉर यू. So today is the final day of this tournament. Who is going to be champion? We get answer today. Beautiful organization. Great delivery. तेवढ्या चांगला सन्मान दिला. एकदा पूर्ण केले. 2 धाब्याचं मला असं आहे बघायचं 2 धावा पूर्ण होतील का. चेंडूवर येणं वाकडं उचललं फेकलं. पंचांचा इशारा फलंदाज बाद. 7वा धक्का दिलाय 26 या धावसंख्येवरती. माध्यमातनं हा मेला आपण पाहतोय. क्रिकेटचा महोत्सव आपण पाहतोय या ऋतूच्या माध्यमातनं. 2020ला स्पर्धेचं पहिलं पर्व संपन्न झालं. 2021 मध्ये कोरोना काळ आपण पाहिला. तदनंतर मात्र 2022 मध्ये दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा सातत्य स्पर्धा ठेवण्याचा प्रयत्न मी रेश्माताई आणि शरद दादा ठाकूर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा अक्षरशः प्रेमात पडलो या स्पर्धेच्या मी. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. फोर द विकेट. फुलटा चेंडू ताकदीचा प्रचंड बापर कॅप्चरचं सिलेक्शन चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंगॉनला फार बेगर छेद पुढे सलग एकदा पुढे गेले. 2 धाब्याचं मानस मात्र अति काही संकटात नाही आणि चेंडूची मात्र फेक. पुन्हा एकदा सचिन हेच सांगतोय की व्हॉट्स गोइंग ऑन, काय चाललंय मैदानावरती. आणि हेच सांगताना कारण सचिनला माहिती आहे मोठ्याची 2 षटकं फेस करायची आहेत. त्यामुळे धावांना रोखणं, धावांना आळा घालणं ही काळाची गरज आहे. धावसंख्या 26 वर 28 या धावसंख्येत शेवटचं षटक मार्गाचा असताना 6 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय. 7 गडी बाद ओमसाई एंटरप्राइजेस धारावे वर्सेस प्रणित स्पोर्ट दिगोडे या 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. भरपूर अपेक्षा आहेत प्रवीण. सेकंड इनिंगला तुम्हाला देखील गंमत येईल, मजा येईल कॉमेंट्री करण्यासाठी. जर 50 धावा झाल्या तर किंवा 30+, 40+ किती धावा होतील याची अपेक्षा प्रेक्षकांनी बाळगून बसलेत. ओर द विकेट. गुड बॉलिंग. शेवटच्या षटक हाताचा गोलंदाजला प्रशांतला आपण पाहतोय. एकदा पूर्ण केली. चेंडू ट्रॅव्हल होतं डीप कव्हर मध्ये 2 धावा घेणं. यस, खूप चांगलं क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट. जर तुम्हाला चौकार षटकार येत नसेल तर सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे हेच दाखवत असताना कारण प्रत्येक चेंडू ती चौकार षटकार येणार नाहीयेत. सिंगल डबल घेणं, धावांची धावगती उभारणं हे लक्ष केंद्रित केलंय. आणि धावसंख्येला वेगानं आकारत असताना 28व धावसंख्या मूज होते ती 30 या धावसंख्येवरती. शेवटचे काही चेंडू असलेल्या षटकातील 3 more deliveries to go of the first inning.
beautiful atmosphere for the cricket. A very good into all of you present here. You are the watching Sarpanch and Upa Sarpanch Trophy 2021. Welcome everyone and very good into all of you present here. Over the wicket. Oh, great delivery. मध्ये पंचाचा इशारा. It is a wide. चेंडूमध्ये गती बघा जास्त निर्माण केली. स्वतः गोलंदाज पंचावरती नाराज झालाय. पंचांचा जॉब फार कठीण असतं मित्रांनो. जर चेंडू वाईट दिला तर गोलंदाज नाराज, नाही दिला तर फलंदाज नाराज. इकडे आठ तिकडे बेर, इकडे भिंचू तिकडे साप. करणार तर काय करणार. पंचांचा जॉब. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट अँड चॅलेंजिंग जॉब. गुड जॉब, व्हेरी गुड जॉब मिस्टर नीरज राणावत सर, मिस्टर गणेश भविस्कर सर आणि मिस्टर दीपक बोरडे. व्हेरी गुड जॉब. कीप इट अप जेंटलमॅन, कीप गोइंग. ग्रेट जॉब. धावसंख्येला आकार 1 या धावसंख्येत असताना ऑन साइडला फक्त दिशा दिली. वॉट अ क्लास टायमिंग. चेंडू डावा झाला पंचांच्या उजव्या बाजूला. हाय लोकांचा 2 धाब्याचा मानस. थ्रो मात्र चुकीचा थ्रो इथं प्रेशराईज केलं चेंडूवरती. क्षेत्ररक्षकांना 2 धावा अंकित करत असताना आणि 2 धाब्यांच्या बरोबरीनं धावसंख्येला वेगानं आकार. सुदर्शन मला माहिती देत असतं आपल्या लेखणीतनं 33 धाबा धापलकावरती. धाबा आल्यात मैदानावरती मागच्या काही चेंडूवरती. या जोडीचं खरोखरच मी कौतुक करेन. फलंदाज आयुष कोहलीचं मी खरोखरच कौतुक करेन. त्यानं खूप चांगली फलंदाजी दाखवली मैदानावरती. धाबा उभारल्यात कारण त्यांना माहिती आपल्याकडं मोठ्यासारखा एक चांगला गोलंदाज आहे. 2 षटकं त्याची असणार आहेत आणि त्यामुळे सामना चांगला फाईट होऊ शकतो 40 धावसंख्येवरती. हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. शेवटच्या काही चेंडू या षटकातील. लास्ट 2 मोर डिलिव्हरीज टू गो. ग्रेट शॉट. व्हाट अ टायमिंग. अप्रतिम टायमिंग. चेंडू ट्रॅव्हल 1 बॉल सीमा पार चौकार. नो चान्स स्टॉपिंग दॅट. That's a great shot. Using the pace of ball, beautifully hitting the ball into the gap. Nice stroke, excellent stroke. That's a 4 runs. About the 37 शेवटचा चेंडू. Last deal of the first inning. Magnificent batting performance from both the batsmen. What a batting. 37 of the scoreboard now. ऑन साइडला चेंडू दिशा दिली. चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. नो चान्स स्टॉपिंग दॅट. द फिल्डर इज रनिंग आफ्टर द बॉल बट ही कुडंट रीच द फायनल बॉल क्रॉस द बॉल. दॅट्स अ 4 रन. दिस इज अ गुड फिनिश अँड दिस इज अ ब्रिलियंट फिनिश. 40-37 नंतर धावसंख्या 41 आणि 42 धावांचं लक्ष्य मैदानावरती. थँक्यू सो मच. नक्कीच आपण पाहत या ठिकाणी चालू असलेला सामना दिघोडे विपक्ष दारावे या 2 संघांच्या दरम्यान. परंतु या ठिकाणी मित्रांनो, जे त्रैलोक्य नाही दान ते करती संत सज्जन. संतांचे मैमान म्हणून काय वर्णावे. अतिथी देव भव या उक्तीनुसार नक्कीच प्रत्येक पाहुणा आम्हाला देवाचा मनासार. आणि म्हणूनच दिघोडे गावचे अर्थात माजी सरपंच आणि खास करून या ठिकाणी पाहिला तर एक दानशूर दातृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय प्रफुल्ल अरुण पाटील. विनंती असेल की नक्कीच आपण शरद दादांना की आपल्या गावातील उपसरपंच यांना की आपल्या पवित्र शुभ असते प्रफुल्ल दादांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. दिघोडा गावचे एक व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व मित्रांनो, मित्रांचा दिलदार, दानशूर व्यक्तिमत्व म्हणूनच या ठिकाणी आज आपण प्रफुल्ल दादांकडे पाहिलं जातोय सातत्यानं मित्रांनो. मग DPL मध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान होतं. असं प्रफुल्ल अरुण पाटील अर्थात माजी सरपंच आपला सत्कार स्वीकारताना थँक्यू सो मच. या ठिकाणी प्रफुल्ल दादा आपण या ठिकाणी आलात. तदनंतर पाहिलं तर नक्कीच जय भवानी पेट्रोल पंपचे ओनर प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय राजेश धनाजी ठाकूर यांना विनंती असेल की नक्कीच या ठिकाणी आपण यायचं आहे आणि आपला आदरातिथ्य सत्कार आपण स्वीकारायचा आहे. खास करून आपण पाहतो नक्कीच मित्रांनो, शरद दादा आणि राजेश दादा यांचं नातं हे फार मित्रांनो गंभीर आहे आणि म्हणून सातत्यानं एकमेकांना जिवलग मित्रासारखे साथ देणारे आहेत. म्हणून या ठिकाणी त्यांचं सुद्धा या ठिकाणी यशोचित सन्मान केला जातोय. लाल ब्रिगेड संघटनेचे अर्थात या ठिकाणी अध्यक्ष असताना सर्वांगीण विकास आपण पाहिला शेतकरी कामगार पक्षाचे राजेश धनाजी ठाकूर. थँक्यू सो मच. नेक्स्ट सत्कार असेल या ठिकाणी अर्थात मित्रांनो पाहिलं तर माजी अर्थात सरपंच अविनाश पाटील यांचे सुपुत्र या ठिकाणी श्रेयश पाटील यांना विनंती असेल की नक्कीच या ठिकाणी आपण या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी यथोचित हा आपला मान सन्मान नक्कीच या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जातोय. खास करून नक्कीच थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा दुगुणी केली. त्याच्यानंतर संचित एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर या ठिकाणी विनंती असेल या ठिकाणी सर्वेश अनिल ठाकूर यांना की नक्कीच आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला आदरातिथ्य सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तदनंतर आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी दुतम गावचे अर्थात शिवसेना तरुणांचे नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती आदरणीय सन्मानी अर्थात या ठिकाणी कुंदन हरिश्चंद्र पाटील मित्रांनो
बंधन धाग्याचं कालीच वाघाच्या या उपचारानुसार आपण पाहिलं तर कुंदन हरिश्चंद्र पाटील या ठिकाणी ज्यांचं शुभ आगमन आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मानित करायचं आहे. तदनंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी भाजपा कार्याध्यक्ष अर्थात धुतुम गावचे BJP अध्यक्ष सबका साथ सबका विकास अर्थात रोशन राम ठाकूर यांना विनंती असेल की आपण सुद्धा या ठिकाणी येऊन आपलं यथोचित मान स्वीकार करायचा आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मित्रांनो सातत्यानं सत्यमेव जयते बॉम्बे कोर्टाचे ज्यांनी सनद घेतली आणि खास करून या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच सत्याचा जय जयकार आणि मित्रांनो अर्थात या ठिकाणी निर्दलांचं या ठिकाणी नाश करण्याचं ज्यांचं कार्य ॲडव्होकेट अविनाश घरत खोपटे यांना विनंती असेल परमार्थातील आशिष घरत अर्थात खोपटे या ठिकाणी आपण यायचं आहे आणि आपला आदरातिथ्य सत्कार आपण स्वीकारायचा आहे. ॲडव्होकेट आशिष घरत खोपटे सातत्याने मित्रांनो पाहिलं तर ही आहे अर्थात सरपंच उपसरपंच चषक 2022 शानदार जानदार पर्व सर्वांसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या द्यायच्या या सर्व पाहुण्यांसाठी. तदनंतर दीपक घरत त्यांच्या समवेत आलेले खास करून मित्रांनो आज आपण पाहतोय की परमार्थातील दास आहेत आणि म्हणूनच दास भक्तातील परमदास अर्थात शिवसमर्थ दास आणि खास करून परमार्थातील दास या ठिकाणी दीपक घरत यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. त्यानंतर त्यांच्या समवेत असणारे अर्थात मित्रांनो हे मित्रत्वाचं धागं अर्थात मित्रांनो मित्रत्वाचं धागं म्हटलं तर मित्रांनो शासवाने सुद्धा तुटतात अन्यथा तलवारीने सुद्धा तुटत नाही. आदरणीय सन्माननीय सतीश घरत यांना विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे आणि या ठिकाणी आपला आदरातिथ्य सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. खास करून अनेक मान्यवर आहेत तसेच आदरणीय सन्माननीय सचिन भाई आपणास सुद्धा विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला अर्थात आदरातिथ्य सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. सचिन भाई यायचं आहे कारण आपण पाहतोय अतिशय जबरदस्त अर्थात एक बिग हाय व्होल्टेज मॅच दिघोडे विपक्ष दारावे या दरम्यान आपण मॅच पाहतात. त्यानंतर मी म्हणेन नक्कीच या ठिकाणी आपण उत्कृष्ट गुणलेखक म्हणून मॉन्टी अर्थात या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय सन्मान्य स्वरूप पाटील या ठिकाणी यायचं आहे. आपण सुद्धा स्वरूप पाटील लवकरात लवकर या चला आपण सुद्धा यायचं आहे आणि या ठिकाणी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. सातत्याने मित्रांनो पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी खास करून प्रफुल्ल पाटील माजी सरपंच ही अर्थात या ठिकाणी पाहिलं तर आणि अर्थात माजी उपसरपंच ज्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक दिघोडेच्या कोणीही अर्थात गोलंदाजीने घेतली तर त्यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी. थँक्यू सो मच. नक्कीच या सर्व मान्य पाहुण्यांचं स्वागत झालंय. पुन्हा एकदा जाऊया अर्थात तो गोड आवाज प्रवीण कायकर सर. थैंक यू. तो बिल्कुल जीत के लिए 42 रनों का लक्ष्य है. दिघोड़े टीम तो यही चाहती है आज की धीरज नाइक टीम में मौजूद है नहीं, उसकी वजह से तो आज कमाल होगा. आज तो आपको सिर्फ स्पीड AK-47 जैसे निकलती है ना वैसे स्पीड आज नजर आएंगे. एक तरफ देखा आपने सचिन माफ कीजिएगा विकी भोईर नवी मुंबई एक्सप्रेस और एक तरफ आप देख सकते हैं विश्वजीत ठाकुर द प्राउड ऑफ रायगढ़ यानी कि पूरे भारतवर्ष टेनिस बॉल क्रिकेट में जिसे हार्दिक पांड्या के नाम से जाना जाता है और क्या रफ्तार से बीट किया और पहली गेंद के ऊपर ऐसा ये विकेट है ना लोगों को लगा होगा कि ये सादा विकेट ये बड़ा विकेट है सबसे बड़ा विकेट है और ये पहला विकेट भावेश नाइक बैक टू द पेविलियन. विकेटों के हैट्रिक अगर कंप्लीट कर पाते हैं विश्वजीत ठाकुर तो अमित ठाकुर साहब इनकी ओर से टोटल 1000 रुपए का इनाम बिल्कुल यहाँ पर देखा जाएगा. तो जनार्दन कोहली साहब लाइव मैच एंजॉय कर रहे हैं जो आपने है किया है कमेंट वो बिल्कुल आपको जरूर मिलेगा. नेक्स्ट मैच सावले नहीं बल्कि RCC पेट और ट्रॉम्बे के बीच में खेला जाएगा. रोहित पाटिल घोड़सई का मैच नहीं आज. हॅलो. तसेच विकेट हॅट्रिक मोठ्या जर विकेट हॅट्रिक घेतलीस तर तुझ्यासाठी अर्थात का DPL चे आयोजक कार्यकर्ते अर्थात निलेश दादा पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 5000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. गेंदबाज तैयार. विश्वजीत ठाकुर का रैपिड स्पीड अब तो लगातार खतरनाक गेंदें निकल रही है. ब्रह्मास्त्र है जो क्रिकेट का कहा जाता है वो बिल्कुल ब्रह्मास्त्र निकालते हुए और बिल्कुल यहाँ पर डॉट बॉल की समाप्ति. एक समय लग रहा था पूरी तरीके से पारी लड़खड़ा हुई थी. अंतिम ओवर में कोई खिलाड़ी बचना चाहिए था दिघोड़े 11 टीम का, वो खिलाड़ी रुका नहीं लेकिन आयुष कोहली ने क्या शानदार पारी खेली अपने टीम के लिए. गेंदबाजी के मार्ग पर तैयार रहा. फिर से एक बार स्वीप करना चाहते थे तो लेकिन यहाँ पर अपील की गई थी अंपायर की तरफ.
लेकिन इतना विश्वास नहीं था। लेग बाइस का इशारा अंपायर का, तो विराट ज्यादा गलत था, बिल्कुल वाकलन भी नहीं है, गौर से भी नहीं। आज अंतिम एक मुकाबला बैलेंस है, यानी कि बिल्कुल मैच खेला जाएगा। स्पर्श 11 ट्रॉम्बे विपक्ष आरसीसी पेट, इन दोनों टीमों के बीच में अंतिम मुकाबला होगा। इट्स अ वेरी गुड मैच, दोनों टीमें काफी ताकतवर है, दोनों के टीमों के गेंदबाजों के पास गेंदबाज ताकतवर है। विश्वजीत ठाकुर के 2 ओवर इंपॉर्टेंट होंगे, मंगल ठाकुर, अभिजीत ठाकुर और आयुष कोहली, ये 4 गेंदबाजों की पूरी तरीके से दारोमदार होगी। लक्ष्य मेरे ख्याल से आयुष कोहली के दमदार बल्लेबाजी के बदौलत 41 बनाया था 42 का टारगेट का पीछा करते हुए, तो बिल्कुल यहां पर क्या कमाल की यहां पर गेंदबाजी करते हुए विश्वजीत ठाकुर, नाम बड़ा है, संघर्ष भी खड़ा है और हमेशा ये जब भी लो स्कोर के मैच में काफी खतरनाक गेंदबाजी करते हैं। और यहां पर देखिए पहले ही पावर प्ले में कमर तोड़ी है मेरे ख्याल से, पहला इंपॉर्टेंट विकेट भावेश नाइक का मैदान से बाहर लौटते हुए ये जिम्मेदारियां बनी है। विशाल को यॉर्कर फेंका था हल्के हाथों से, निश्चित तौर पर बैट पर लगी है गेंद, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इस 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पॉजिटिव टोटल बात करेंगे 2 रन। तो बिल्कुल गौर से ही नहीं है, वाकलन नहीं है, निश्चित तौर पर ललधर पाटिल साहब, अंश भारती साहब, समीर खाटगारे साहब, क्योंकि ये अंतिम मुकाबला है, ये अंतिम रात्रि है, मेगा फिनाले आज ही है। कल पहली रात्रि में मेरे ख्याल से क्वालिफाई हो चुकी है निश्चित तौर पर भैरवनाथ धुतुम, कल यात्रा होगी भैरवनाथ की, और कल के दिन में, कल के रात्रि में बिल्कुल जासे ही क्वालिफाई होती। लेकिन एक बार जोरदार तालियां विश्वजीत ठाकुर के लिए, कमाल का ओवर फेंका, पावर प्ले में सिर्फ रन दिए इस गेंदबाज ने, तो एक इंपॉर्टेंट विकेट लेने में कामयाब। और यहां पर क्या दमदार गेंदबाजी की शुरुआत होती हुई। बालाशेठ फुंडे, उनके ओर से भी शुभकामना आ चुकी है दिगोड़े टीम को। हमेशा जब भी दिगोड़े टीम खेलती है तो बालाशेठ का हमेशा योगदान रहता है दिगोड़े टीम के लिए। फुंडे गांव के, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। 1 ओवर 2 रन 1 विकेट। जे मास्टर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिला तर दिगोडे गावचे अर्थात माजी उपसरपंच प्रफुल्ल अरुण पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी अर्थात दिगोडे गावच्या सर्व खेळाडूंना गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपये, तसेच विकेट हॅट्रिक अर्थात मोठ्यासाठी निलेश पाटील अर्थात DPLचे आयोजक यांच्याकडनं रोख रक्कम 5000 रुपयाची धनराशी असेल। ओटू प्रवीण गायकवाड सर। थैंक यू विजय दिनकर साहब, आपका भी स्वागत है। विकास भोसले साहब, कुमार दादा, आप सबका हम स्वागत करते हैं। तो बिल्कुल यहाँ पर पहले ओवर में विश्वजीत ठाकुर, द रैपिड स्पीड ऑफ दिगोड़े टीम, क्या कमाल की गेंदबाजी की और बिल्कुल यहाँ पर पहले ओवर में रोक लगाई। छोटे भाई अभिजीत ठाकुर ओवर द विकेट, इन्होंने भी बेहतरीन शुरुआत की, ऑफ स्टंप यॉर्कर के साथ अपने गेंदबाजी की शुरुआत करना चाहते हैं। और बिल्कुल यहां पर बात करेंगे डॉट बॉल की समाप्ति, 42 रनों का टारगेट है। अब जीतने के लिए बात करेंगे, 23 गेंदें बची है और 40 रनों की यहां पर आवश्यकता है। पहले भी हमने कहा था अभिजीत और विश्वजीत, इनके 3 ओवर बहुत इंपॉर्टेंट हो गए, लेकिन ये खराब लाइन है, फुल टॉस गेंद फेंकी, बॉलर के सर के ऊपर से गेंद को फेंका, बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। थैंक यू। 4 रनों के साथ यहां पर बल्लेबाज विशाल भोईर पहुंचे 5 रनों के ऊपर और टोटल टीम की रन संख्या पहुंची है 6 रन। विशाल भोईर, सचिन नाइक इनको आउट लेने में अगर कामयाब हो पाते तो पगड़ा शायद भारी होगा। इस बार काफी देर तक हवा में है, फील्डर गेंद के नीचे जरूर आए थे स्क्वायर लेग में, लेकिन उठाएंगे, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, मौका था बल्लेबाज के पास 2 रन लेने का और इसी 2 रनों की मदद से यहां पर धारावी टीम का स्कोर है टोटल 8 रन, 42 रनों का टारगेट है। और ऐसे हालातों में बात करेंगे, अभी भी 34 रनों की यहां पर आवश्यकता है। किंग ऑफ स्पीड विश्वजीत ठाकुर जिसे कहा जाता है, लेकिन अभिजीत को उनके कदमों के ऊपर कदम रखते हुए गेंदबाजी करनी है। पॉइंट में खिलाड़ी थे क्रिश कोहली, उनको बीट करती हुई गेंद जाती हुई डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर, 4 रन। क्या है टोटल 12 रन, अभी भी 30 रनों की यहां पर आवश्यकता है। देखिए यहां पर उम्मीदें थी अभिजीत ठाकुर से, लेकिन अभिजीत थोड़े से महंगे साबित होते हुए 2 बाउंड्रीज अब तक पावर प्ले के ओवर में खर्च कर चुके हैं। ये स्पीड है, ये लाइन रहना जरूरी है।
सचिन नाइक यहाँ पर कह रहे हैं कि आप थोड़ा सा इनसाइड आउट कवर, एक्स्ट्रा कवर है जो खाली है वो बीट का उसको भेजने की कोशिश करें, लेकिन अच्छी वापसी विश्वजीत ठाकुर के माध्यम से। वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे। क्या कल होगा कभी ना सोचे, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर ही बदल दे। कैचिंग की मांग की थी लेकिन क्रिश कोहली थोड़े से दूर थे। ओवर थोड़ा सा महंगा हुआ अगर धारावी टीम के दृष्टिकोण से बात करेंगे। एक अच्छा ओवर हुआ और इसी के साथ पहले 2 पावर प्ले के ओवर समाप्त होने के बाद धारावी 11 टीम का स्कोर है। प्रणीत स्पोर्ट्स माफ कीजिएगा ओम साई एंटरप्राइजेस मचिंद्र स्मृति धारावी टीम का स्कोर है टोटल 12 रन। तो बिल्कुल आने वाली गेंदें होगी मेरे ख्याल से टोटल 18 और जीतने के लिए यहां पर 30 रनों की आवश्यकता है प्रति ओवर। यहां पर बात करेंगे तो मेरे ख्याल से 10 रन प्रति ओवर चाहिए। थोड़े से पाँव में क्रैम्प आते हुए खिलाड़ी को, क्योंकि कल ही दिगोड़े प्रीमियर लीग मेरे ख्याल से समाप्त हो चुकी है और लगातार जब आप क्रिकेट खेलते हो ना तो फिजिकल फिटनेस के ऊपर ध्यान देना भी जरूरी होगा। तो चलिए जो 12वें खिलाड़ी था वो जाइए मैदान के अंदर। थोड़े से बाहर आते हुए शायद थोड़ी सी क्रैम्प, थोड़ी सी खिंचाव है और निश्चित तौर पर पूरी तरीके से बात करेंगे तो यहाँ पर थोड़ा सा खिंचाव आता हुआ। रोशन पाटिल मैन फ्रॉम तारा मैच का आनंद लेते हुए यूट्यूब के माध्यम से कमेंट अभी भी किए। निश्चित तौर पर आप भी इंदुरकर महाराज और रोशन। तो बिल्कुल 18 गेंदें 30 रनों की दूरी है इस मैच को जीतने के लिए। जैसे जैसे मैच हाई वोल्टेज होगा वैसे वैसे यूट्यूब के माध्यम से दर्शकों की तादाद भी काफी मात्रा में नजर आएगी। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, विश्वजीत ठाकुर मिस्टर जेपीएल गेंदबाजी के मार्ग पर और सामने बल्लेबाज है सचिन नाइक इज द बेस्ट ऑलराउंडर फ्रॉम द धारावी टीम। ये खिलाड़ी ने कई मर्तबा मुकाबले जीता है और अब देखेंगे विश्वजीत ठाकुर के सामने किस तरीके की बल्लेबाजी करना चाहेंगे। ओवर द विकेट गति का इस्तेमाल किया डगलस मरेलिया मैन फ्रॉम जिम्बाब्वे और उसके बाद तिलक ने दिलशान ने और क्रेज बढ़ाई, दिल स्कूप किया पल्लू शॉट लॉन्ग स्टॉप सीमा रेखा पार 4 रन। बचना होगा इन बड़े शॉट से। कल बुरा था आज अच्छा आएगा, वक्त ही तो है, रुक थोड़ी ना जाएगा। अब यहाँ पर थोड़ी सी वापसी करनी होगी। इस तरीके की खराब गेंदें अगर पड़ती है तो थोड़ी सी दिक्कतें होगी। समय तो एक सिक्का है पर दिन पलटेगा जरूर, तू बस सिक्का उछलने का हौसला रख। वेलकम बाउंड्री 4 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 16 रन। 26 रनों की अभी भी आवश्यकता है 17 गेंदों में। ये स्पीड था एक्स्ट्रा कवर के रीजन में खेला है। लगभग देखा जाएगा तो फील्डर वहां पर आते हुए गेंद के नीचे मंगल उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक 1 रन लेने का मौका था बल्लेबाज के पास। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 17 रन। रनों और गेंदों के बीच में फासला अभी भी जीतने के लिए मेरे ख्याल से रन चाहिए 16 गेंदे और 25 रनों की आवश्यकता। आयुष कोहली होंगे नेक्स्ट बॉलर, मंगल होंगे। विश्वजीत ठाकुर का ये ओवर कितने रन बना पाती है यही सोच होगी यहां पर धारावी 11 टीम के बल्लेबाजों की। तेज बॉल डालने की कोशिश, डॉट बॉल की समाप्ति। विकेट कीपर छोटा है वो भी काफी दूर है, लगभग सर्कल के भीतर विकेट कीपिंग की भूमिका यहाँ पर नजर आती हुई। जानते हैं कि विश्वजीत ठाकुर के गेंदे थोड़ी स्लोवर नहीं होती, रैपिड होती है। तो फाइन लेग थर्ड मैन, शॉट फाइन लेग और जो शॉट थर्ड मैन 2 खिलाड़ी है उनके बगल में, वो तो बिल्कुल जब लेट कट खेलेंगे शायद उसी को रोकने में कामयाब हो पाएंगे। अगर अभिजीत के हाथों से गेंद छूटती है तो चौका ही यहाँ पर आएगा। हम गिरेंगे, हम हारेंगे, हम टूट जाएंगे, लेकिन उसके बाद हम उठेंगे और अपने मंजिल तक पहुंच जाएंगे। हाफ ट्रैकर की बॉल, थोड़ा सा उछाल दिया इस गेंद के ऊपर और सीधा विकेट कीपर के दस्तानों में बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति। कल ही आमदार ट्रॉफी में स्वर्गीय रमेश काकड़े प्रतिष्ठान आरसीसी पेट चैंपियन बनी थी वीगर में 1.5 लाख की प्रतियोगिता में और आज मात्र सीधी उतरी है दुतुम के इस सरजमी पर और उनके खिलाफ खेलेगी स्पर्श 11 ट्रॉम्बे टीम अंतिम मुकाबला। तो चलिए पेट टीम के कैप्टन मौजूद है, ट्रॉम्बे टीम के कप्तान तुरंत संपर्क करें। ये रफ्तार से बीट किया, बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति है। अंपायर वन बाउंस का इशारा मेन अंपायर को करते हुए सचिन नाइक इशारा कर रहे हैं, थोड़े से नाखुश होंगे अंपायर के फैसले से, लेकिन देखेंगे यहां पर
तो बिल्कुल अंपायर दोनों सलाह मसलत करते हुए तो बिल्कुल इसके बाद आरसीसी पेट टीम होगी, जिस आरसीसी पेट टीम को बिल्कुल हमेशा अपने अपने परिवार की तरह पाला, हमेशा अपना योगदान दिया और इस टीम को लगातार पिछले 20 सालों से संभल कर आते हुए वो आरसीसी पेट टीम के पुरस्कृत व्यवस्थापक गणेश दादा जोशी, इनका भी आगमन हो चुका है। आइए दादा मंच पर, आपका हम तहे दिल से स्वागत करेंगे। तो दोनों अंपायर नीरज राणावत सर और बाविस्कर सर, ये गेंद निर्णायक होगी मेरे ख्याल से। बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति शायद यहाँ पर होती हुई, तो विश्वजीत ठाकुर के इस ओवर में पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई थी, लेकिन उसके बाद एक ही रन खर्च किए। वन बाउंस का इशारा यहाँ पर विश्वजीत ठाकुर को करते हुए रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की गेंदें बची है मेरे ख्याल से 25 रनों की आवश्यकता। ये हमने पहले भी कहा था। विश्वजीत ठाकुर के गेंदबाजी के ऊपर अभिजीत ठाकुर बिल्कुल सर्कल के भीतर विकेट कीपिंग कर रहे हैं। अगर बल्ले का किनारा कोई भी लगता है तो किसी को खिलाड़ी को रोकने का मौका नहीं मिलेगा। विकेट कीपर शॉट फाइन लेग को बीट करती हुई ये निर्णायक बाउंड्री आती हुई बैट्समैन विशाल के बल्ले से, और इसी के साथ 3 ओवर का खेल हुआ है समाप्त। और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है टोटल 21 रन। अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की 12 गेंदें बची है, 21 रनों की आवश्यकता। चलते टॉस बॉक्स में, यहां पर हमारे श्याम ठाकुर सर, इनके पास पेट और ट्रॉम्बे के बीच टॉस होगा। हॅलो, नक्कीच या ठिकाणी जय माता भवानी अर्थात भाई ठाकूर, आपणास विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल आपण करायचा आहे। नक्कीच नेक्स्ट या ठिकाणी आपण पाहिलं तर बिग फाईट अर्थात आरसीसी पेट विपक्ष या ठिकाणी ट्रॉम्बे अर्थात फर्श टॉम्बे या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातोय। जय भवानी पेट्रोल पंपचे प्रोप्रायटर अर्थात आदरणीय सन्माननीय भाई राजेश ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते। ओके, दोन्ही कर्णधारांना ऑल द बेस्ट असेल। आरसीसी पेट नाणेफेकीचा कॉल केला जातोय आणि टॉस नक्कीच या ठिकाणी आपण पाहिला तर हेड अर्थात दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा असतील। आपण ओके, थँक्यू सो मच। ओ कमाल की फील्डिंग नजर आती हुई, जहां पर चौका जाना चाहिए था वहां पर सिर्फ एक ही रन मिला। आकाश तांडेल सर, बिल्कुल नाबा टीम नहीं है आज। थैंक यू प्रफुल्ल दादा, थैंक यू विनायक, राज पाटिल, बिल्कुल इनके ओर से पूरी तरीके से सुवर्ण मौका है। अगर ये दिगोड़ा टीम मैच जीती है तो राज पाटिल इनके ओर से साई की जो यात्रा होगी उनके ओर से आमंत्रण होगा। थँक्यू सो मच। दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी आपण आपला यथोचित मान सन्मान घेण्यासाठी यायचं आहे। दोन्ही पेट आणि या ठिकाणी ट्रॉम्बे लगेचच यायचं आहे, सन्मान घ्यायचा आहे, नंतर जायचं आहे। विनंती असेल, आय रिक्वेस्ट यू यायचं आहे, सन्मान घ्या आणि लगेचच जा तुम्ही। दोघे पण कर्णधार, आरसीसी पेट आणि या ठिकाणी ट्रॉम्बे संघाचा कर्णधार। तो बिल्कुल 10 गेंदें बची और जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता है। तकनीक दिखाई, लॉन्ग लेग के रीजन में कोई फील्डर नहीं है और आयुष कोहली को लगाता हुआ ये शानदार चौका। ओमकार पाटिल, बिल्कुल आज वाकलन नहीं है, ये अंतिम मुकाबला है पहले दौर का, और माफ कीजिएगा ये अंतिम मुकाबला ट्रॉम्बे और पेट का ये मुकाबला अंतिम बाकी होगा। धारावी और धिगोड़े ये तीसरा मैच, पहला मैच खेला गया साई विपक्ष विंदने टीम ने जीत हासिल की। दूसरा मुकाबला खेला गया मेरे ख्याल से बंगारपाड़ा और भूमि 11 कुंदे, बंगारपाड़ा टीम ने मुकाबला जीता, और ये तीसरा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ जहां पर धारावी विपक्ष धिगोड़े और अंतिम मुकाबला होगा पेट विपक्ष मैच खेला जाएगा ट्रॉम्बे के खिलाफ। 9 गेंदें बची, 15 रनों की आवश्यकता। इस बार भी वही कोशिश करना चाहते थे, शायद फाइन लेग पूरी तरीके से खुला है और उसकी वजह से लगातार वो शॉट उसी जोन में खेल रहे हैं, और ये स्ट्रॉन्ग जोन है इस खिलाड़ी का। और बिल्कुल यहां पर देखेंगे डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई
ना पद बड़ा ना कद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। अब देखेंगे या इस मैच में पूरी तरीके से आयुष कोहली अपने दमदार गेंदबाजी के परफॉर्मेंस, शानदार शनिवार पूरी तरीके से क्या पूरी कर पाएंगे ओवर द विकेट से। शॉट अच्छा है, पल्ले के रडार में आई है, मिड विकेट के फ्लेयर फील्डर को बीट करती हुई गेंद को फेंक दिया सचिन ने सीमा रेखा पार, 6 रन। एक छक्के ने मैच की पूरी तरीके से हवा निकाल दी और बिल्कुल अब 7 गेंदें बची है, 9 रनों की आवश्यकता। ये गेंद डॉट आएगी तो शायद मैच बनाएगा। चलिए ये गेंद आई है डॉट, तो जरूर रन लेना चाहते हैं, खतरा ले मोड़ अपने ऊपर, क्या जरूरत थी, सवाल पूछा जाएगा। डॉट बॉल थी, खिलाड़ी रह सकते थे सुरक्षित और मेरे ख्याल से जानबूझकर ये विकेट गवाई होगी विशाल ने, लेकिन पूरी तरीके से बल्लेबाज के पारी का खात्मा। ओवर नंबर कंप्लीट हुआ, चौथा, जीतने के लिए 6 गेंदें, 9 रनों की आवश्यकता। ओके, थँक्यू सर. आणि किस या ठिकाणी स्पर्श 11 टॉम्बे संघाचे कर्णधार दिनेश पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. खास करून त्यांना विनंती असेल या ठिकाणी या आणि आपण आपला आदरतत्य सत्कार अर्थात आपण स्वीकारायचा आहे. खास करून आपण पाहिलं तर धुतुम ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच शरद दादा यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांना यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी खास करून विनंती असेल, पुढचा सन्मान असेल या ठिकाणी RCC पेठ संघाचे कर्णधार आपण यायचं आहे आणि लगेच आपला या ठिकाणी सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. RCC पेठ, थँक्यू सो मच. आणखीच या सन्मानानंतर आपण पुन्हा एकदा जायचं या ठिकाणी. खास करून पाहिलं तर पुढचा सत्कार असे भाई अर्थात भाई ठाकूर यांना विनंती असेल, भाई ठाकूर आपण सुद्धा यायचं आहे आणि लगेचच आपला या ठिकाणी सन्मान आपण स्वीकारायचा आहे. भाई ठाकूर या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच भाई ठाकूर आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी स्वीकारताना आदरणीय सन्माननीय शरददत्त ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. तो चलते हैं फिर एक बार मैदान की ओर, जहां संघर्ष अर्थात आपण पाहतो दिगोडे विपक्ष धारावी संघ. तो बिल्कुल क्रिश कोहली के ऊपर गेंदबाजी की कमान यहां पर संभालते हुए मिहिर कोहली, माफ कीजिएगा, तो बल्लेबाजी के लिए विकी भोईर और सचिन नाइक की ये जोड़ी मैदान के अंदर. 6 गेंदें बची है, 9 रनों की आवश्यकता. चर्चा हमेशा उन्हीं के हुआ करते हैं जिनके अंदाज अलग हुआ करते हैं. विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकने के लिए, लेकिन संकल्प एक ही रखना मंजिल तक जाने के लिए. गणेश दादा जोशी पेट टीम के पैकर, उनके गुजारिश करते हैं आइए मंच के ऊपर. 6 गेंदें 9 की दूरी. मिहिर कोहली ओवर द विकेट से शुरुआत करेंगे. फुल टॉस बॉल, लेकिन ऑन साइड में खेला है, 1 रन तो कंप्लीट. फील्डर आएंगे लॉन्ग ऑन से सर्कल के भीतर. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन तेजी के साथ पूरे किए सचिन नाइक ने और इसी 2 रनों की मदद से टीम की रन संख्या यहां पर पहुंचती हुई. टोटल बात करेंगे तो इस समय 2 विकेट के नुकसान के ऊपर 35 रन. रनों और गेंदों के बीच में फासला 5 गेंदें बची है और 7 रनों की अभी भी आवश्यकता है. कठिन रास्तों से ना घबराए, कठिन रास्ते अक्सर खूबसूरत मंजिल तक लेकर जाते हैं. इसी तरह का ये मुकाबला, थोड़ी सी बाजू अगर देखेंगे ना तो पगड़ा भारी है धारावी टीम का, क्योंकि इनके विकेट अभी सुरक्षित है. तो एक तरफ गेंदबाजी की बात करेंगे, जो मुश्किल है उसको आसान करने में क्या माहिर हो पाएंगे मिहिर कोहली. ओवर द विकेट, ये फुल टॉस बॉल ऑन साइड में खेला है, फील्डर है, बढ़िया फील्डिंग, कमाल की छलांग लगाई अंतिम क्षणों में. एक समय लग रहा था चौका ही था, लेकिन थ्रो थोड़ा सा खराब है. थ्रो थोड़ा सा डायरेक्ट अगर आता तो विकेट बन सकती थी. 1-1 रन से मैच में पूरी तरीके से ट्विस्ट उत्पन्न होता हुआ अब रन और गेंदों के बीच में फासला. आखिर की गेंदें बची है 4 और जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता. रफ एंड टफ, करो या मरो की स्थिति. जो भी टीम जीतेगी तो जश्न का माहौल जरूर बना पाएगी. खुद से नहीं हारे तो जीत निश्चित है. जिंदगी में एक बात हमेशा याद रखना, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं होता. तो बिल्कुल यहां पर बात करेंगे तो मॉन्टी पाटिल और प्रफुल्ल पाटिल, इनकी ओर से अगर ये मैच जिताते हैं दिगोडे टीम तो बिल्कुल 2000 रुपए का इनाम दिया जाएगा. मिहिर कोहली जिनके ऊपर दारोमदार होगी. 4 गेंदे में 5 रनों की दरकिरार है. ओवर द विकेट से गेंदबाज तैयार. ALBW की जोरदार अपील, मिडल स्टंप पर जाती हुई गेंद. जी हां, बचेंगे तो और भी लड़ेंगे. मैदान में पूरी तरीके से वापसी होती हुई दिगोडे टीम की 3 गेंदें 5 रनों की आवश्यकता. नेव्हर गिव्ह अप, कमबॅक कसा असावा इथे मैदानावरती सांगत असताना, कारण लढावं, शेवटपर्यंत लढावं.
कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जर विचार केला तर औरंगजेब रडला होता, कारण दरबारात आवाज चढवून त्याला छत्रपती शिवाजी राजा नडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, कारण त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता. जालून देखील तासर अजमल कसाब रडला होता, कारण त्याची मान आता धरून त्याला तुकाराम ओंबले नडला होता. सांगा उलटून जगाला नडणारा फक्त हिंदू होता. फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक चालणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तसाच मुकाबला, ठस्सन मुकाबला मैदानावरती. मन में हमेशा जीत की आस होनी चाहिए. नसीब बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है. बारी बारी सबकी बारी. मुगैम्बो खुश हुआ होगा. ये मैदान में जो सभी दर्शक है जिनको पैसा वसूल मुकाबला चाहिए था, बिल्कुल वैसा ही मुकाबला. साइकिल पर विकी बोईर, रन और गेंदों के बीच में फासला 3 गेंदे 5 रनों की बिल्कुल यहाँ पर आवश्यकता है. मनोज स्ट्राइक पर बल्लेबाज. रफ एंड टफ का मुकाबला दोनों टीमों के बीच में यहाँ पर नजर आता हुआ. मिहिर तैयार. ओवर द विकेट, हवा में है गेंद, फील्डर है स्क्वायर लेग के रीजन में. बनेगा मुकाबला. व्हाट अ कैच. 2 गेंदे 5 की दूरी. हिंदुत्व ये मुल्क है मराठों का, जहां पर छत्रपति शिवाजी महाराज का डोला था. हर पत्थर पे आग लगी थी, हर पर्वत एक शोला था, जिसने मुगलों की ताकतों को अपने तलवारी पर तोला था. तभी तो आज भी हिंदवी स्वराज का हर बच्चा बच्चा बोला था, छत्रपति शिवाजी महाराज की जय. अजय पाटिल साहब विश्वी, इनके ओर से कमेंट्री के लिए 500 रुपए का इनाम आ चुका है, तो आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. 2 गेंदे जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता. व्हाट अ ग्रेट बॉलिंग क्रिश कोहली, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस. 2 गेंदे बची है, जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता. ये क्या कर दिया भाई, क्या कर दिया. मैच हाथ में था, बिना मेहनत किए मैच जितवा दिया. 2 में चाहिए थे 5, गेंद पे की वाइट और ये आया पंजा और मुकाबला जीता पूरी तरीके से धारावी टीम. कांग्रेचुलेशंस एंड वेरी गुड मैच एंड हार्ड लक कहेंगे दिगोड़े टीम को. छत्रपति शिवाजी महाराज, मुगल सल्तनत की ताकत, बाबर, अकबर, हुमायूं, जहांगीर, ये भी जितनी ताकत है ना सिर्फ एक ही नाम से डरती थी, वो नाम है छत्रपती शिवाजी महाराज. हार्डलक छोट्या, इट्स अ व्हेरी गुड मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी झाली, परंतु शेवटच्या क्षणाला 2 बॉलमध्ये 5 धावांची गरज असताना मॅच दिगोडे संघाच्या हातामध्ये होती आणि यावेळी मेहनत न करता फलंदाजाला करण्यात दिगोडे धारावी संघाला विजय करून दिलं. व्हाईट बॉल फेकला, त्याच्यानंतर आला चौकार आणि एकूण 5 धावा. चांगली मॅच पाहायला मिळाली. हार्ड लक दिगोडे अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम धारावे. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊया. या ठिकाणी अर्थातच आमच्यापर्यंत साथी स्कोरर माहिती पोहोचवतील. या मॅचचा हिरो नो डाऊट सचिन नाईक, ऑलराऊंडर परफॉर्मन्स. गोलंदाजीचा विचार केला, 2 षटकं फेकली, 7 धावा दिल्या आणि 2 महत्वाचे गडी बाद केलेत. आणि बॅटिंग करत असताना त्याने धावा बनवल्या 13 चेंडू आणि 20 धावा. सचिन यावं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग. थँक्यू अजयदादा पाटील विश्वी यांच्या वतीनं कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. तुमचंही अजयदादा मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतो. थँक्यू. आणखीच अजय, अर्थात मित्रांनो पाहिलं तर एक जबरदस्त